कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, हा विशाखा मॅम बोला। वसुंधरा, काय चाललंय? कशी आहे? मी तू नाही नाही तू नाही तुझ्यासाठी कशाला विचारीन? माझी तनया कशी आहे? ती ठीक आहे मॅम। अखिल आणि ते दोघे आताच रूम मध्ये गेले फ्रेश व्हायला। हो, ऐक ऐक ऐक, तिला सांभाळून घ्यायचं हा। काळजी वाटते का मला? माझ्या मुलीची खूप काळजी वाटते। पुण्यासारखं जपलंय मी तिला। काळजी काळजी घे, सांभाळून घे तिला, सांभाळून घे। हो मॅम, मीच काय, घरातले सगळेच तिला सांभाळून घेतील। तू सांभाळणार? कशी 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 सांभाळणार? कशी सांभाळणार? दागिने सांभाळले तशी? काय की तुला जे जमतं ना ते इतर कोणालाच जमत नाही, त्यामुळे तिची काळजी घ्यायची। तळ हाताच्या फोडासारखं जपायचं, कळलं का? आणि तू जर का फोड फुटला तर तू ऐक ऐक ऐक, अजून एक महत्वाचं, कसं आहे, लहान आहे ना माझी तनया, चुका होतील तिच्याकडून, तू 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 सांभाळून घ्यायचंच। तिच्याकडून कुठलीही चूक झाली तर काय सांगायचं की चूक तुझ्याकडून झाली, तनयाकडून नाही। हो 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 मॅम। प्रत्येक चूक स्वतःवर घ्यायची। तशी काय किंमत आहे म्हणा तुला त्या घरात? करशील ना? हो हो मॅम, करेन। गुड गुड गुड। 50 लाखाचे दागिने हरवले माझे, त्याची भरपाई समज। तनयावरती माया करायची, तिला सांभाळून घ्यायचं, कळलं का? मला माहितीये तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसणार, पण मी खरं सांगते, तुमच्या दागिन्यांचं काय झालं मला नाही माहिती, पण तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ना ती मी भोगायला तयार आहे। फक्त माझ्या आई बापांना दुसरं नका। खूप साधी माणसं आहेत होती। साधी माणसं? तू काय म्हणाली होती अखिलला? की माझ्या तनयाशी लग्न करू नको, हो ना? छोटीशी शिक्षा। माझं एवढं मोठं नुकसान झालं तरी मी काही बोलले नाही। माझ्याकडे खूप काय बोलायला, बोलू का? तुझ्या ते बेरकी आई बाबांनी आकाशपासून जे काय लपवलंय ना वसुंधरा, सगळं माहितीये मला। मी बोलू नको ना? मग माझ्या तनयाची काळजी घ्यायची, माया करायची तिच्यावर, कळलं? हो हो हो। गुड नाईट, गुड नाईट। तनयाची काळजी घ्यायची। नुकसान केलं माझं, 50 लाखाचं माझं नुकसान केलं। भोग आता शिक्षा, भोग शिक्षा। तुम्ही काळजी करू नका, मी तपास घेतो। थँक्यू सर। येतो।
काय झालं? नाही काय नाही. तुम्हाला काय झालं? मला हो आय मीन घाम बघा किती आलाय. नाही नाही काहीच नाही. ते पोलीस आले होते ना. काय झालं? कशासाठी? हो ते मीच बोलून घेतलं होतं त्यांना. लग्न जरी नीट पार पडलं असलं तरी 50 लाखांचे दागिने गहाळ झालेत. तक्रार तर कलरचं मी. हो. तुम्हाला फोन आला होता का कोणाचा? मी म्हणजे असं वाटलं तुम्ही बोलताय कोणाशी. आई बाबांचा फोन होता का? नाही नाही ते ऍक्च्युली विशाखा मॅमने फोन केला होता. विशाखा मावशी? त्यांनी तुम्हाला दागिन्यांबद्दल काही विचारलं का? नाही नाही असं काहीच नाही. गुड. नाही जेवढं मी त्यांना ओळखतो ते तसे तुम्हाला काही बोलणार नाही. इनफॅक्ट लग्नात आई जास्त चिडली होती. खरं तर आईने पण तुमच्यावर एवढं चिडायला नको होतं. तुम्ही प्लीज तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. काय बोलताय तुम्ही? आईचं बोलणं मी कधीच मनाला नाही लावून घेणार. नुकसानच एवढं मोठं झालं. खरं तर मला स्वतःचा राग येतो. मी डोळ्यात तेल घालून नीट लक्ष द्यायला पाहिजे होतं. अहो पण तुम्ही हे मुद्दामून केलंय का? नाही ना. मग प्लीज गिल्ट नका घेऊ. तुम्ही तर रूम मध्ये नाही हे बघूनच चोरी झाली असेल. अँड डोंट वरी, जे कोणी असेल ना ते सापडेल. एक सेकंड. आकाशराव, तुमचा खरंच एवढा विश्वास आहे माझ्यावर? कोई शक? थँक्यू आकाशराव. माझं सोडा पण तुमच्यामुळे माझ्या आई बाबांचा अपमान होण्यापासून वाचला. त्यांच्यासारख्या चांगल्या माणसांची प्रतिष्ठा जर धुळीला मिळाली असती ना तर मला सहन नसतं झालं. असं काय म्हणताय तुम्ही? हा, ते माझे कोणी नाही आहेत का? आणि तुमचं का सोडा? हे बघा, मी किती चिडलो असलो ना तरी तुमच्यावर कोणाला पोट नाही उसू देणार नाही. तुमची प्रतिष्ठा ती माझी प्रतिष्ठा. आपण दोघं एक आहोत असं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.